मी डॉक्टर स्मिता लेले यांना विनंती करतो की त्यांनी समारोपपर आपलं संबोधन करावं. डॉक्टर स्मिता लेले या UDCT पूर्वीची आता ICT झाली, त्याच्या डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. आणि आपलं नेहमीच संस्कृती ही समन्वयात्मक आहे. आपण वेद, अध्यात्म याचा नेहमीच विज्ञानाशी समन्वय घालत असतो. अशाच समन्वयाच्या भूमिकेतून विनंती केली की आजचा समारोपाचं जे उद्बोधन आहे ते आपण करावं. मी विनंती करतो डॉक्टर स्मिता लेले यांना की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. आणि सर्वप्रथम आपले जे आज गुरु आहेत दोन्ही परांजपे पती पत्नी, त्यांना माझा खास नमस्कार. डॉक्टर सुजयनी मला काल जेव्हा कळवलं आणि आज असं समारोप आहे तेव्हा मला या कार्यक्रमाविषयी कल्पना आली. पण मला असं वाटलं की एक खूपच विचारवंत, सुविद्य आणि असे आजच्या काळात वेदाच्या विषयी माहिती करू इच्छिणं सुद्धा म्हणजे मुमुक्षुसारखं कठीण आहे. आणि म्हणून मी लगेच हो म्हटलं. तर सर्वप्रथम मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी कुठचाही वेद वाचलेला नाहीये. मी एक वैज्ञानिक आहे. पण मी जेव्हा PhD करत होते 25-30 वर्षापूर्वी, तेव्हा समांतर दृष्ट्या मी काही असं वाचन केलं जे वेदावर आधारित जी इंग्रजीत पुस्तकं असतील किंवा मराठीत असतील आणि विविध आध्यात्मिक पुस्तकं असतील. आणि मला स्वतःला नेहमी एक असं सांगड घालायची इच्छा होती की मी एक असं इमॅजिन केलं की समजा 2000 वर्षांनी इंग्रजी नाहीये आणि इन विट्रो फर्टिलायझेशन टेस्ट ट्यूब बेबीचं एक पुस्तक तेव्हाच्या इंग्रजी पंडिताला मिळालं ज्यांनी अनाटॉमी बायोटेक्नॉलॉजी केली नाहीये. तो म्हणेल टेस्ट ट्यूब परीक्षा नळी तर अशी असते, त्याच्यात कसं मूल असेल, हे काहीतरी भंपक आहे. म्हणजे जे 2000 वर्षांनी जर इंग्रजी नसताना जे आज IVF घरोघरी म्हणजे आपल्या बऱ्याचशा तरुण मुली सुद्धा याचा फायदा घेत आहेत गर्भधारणेसाठी, ते कसं नव्हतंच असं तो कन्क्लूड करेल. तर तशाच पद्धतीने संस्कृतमध्ये जे विज्ञान आपल्या दडलेले आपल्या पूर्वजांनी केलंय ते आपल्याकडे आज त्याचा पुरावा नाहीये म्हणून आपण ते सगळं तोतांड आहे, कविकल्पना आहे असं काढतोय. आणि त्यामुळे रसायनाचा अभ्यास करून संस्कृतचा अभ्यास केला तर आपल्याला जसं समजेल अशा पद्धतीने एक माझी विचारसरणी असल्यामुळे जेव्हा डॉक्टर सुजयनी विचारलं तेव्हा मी लगेच या संधीचा फायदा घेतला आणि मी एक छोटंसं प्रेझेंटेशन केलंय. जरी फूड ह्या विषयात मी खूप काम करत असले 25 वर्ष, तरी माझं शिक्षण हे केमिकल इंजिनिअरिंग आहे. आणि जर मला UDCT केमिकल इंजिनिअरिंगला मिळालं नसतं तर मला ॲस्ट्रोफिजिक्स करायचं होतं. मी रुईयाला ॲडमिशन पण घेऊन ठेवली ती. त्यामुळे फिजिक्सची मला आवड आहे आणि सगळ्याचं फंडामेंटल फिजिक्स आहे. म्हणजे अन्नाशी जास्त मी शेवटची स्लाइड सांगणार आहे, मी त्याहून जास्ती मूलभूत विचारसरणी देणार आहे. आणि मला असं दिसतंय की आपल्या जुन्या वेदात आणि इतर ह्याच्यात इतकं विज्ञान दडलंय की आजच्या प्रस्थापित विज्ञानाला त्याच्या ते जवळ सुद्धा आजचं प्रस्थापित विज्ञान पोचलेलं नाहीये. आणि हे सांगण्यासाठी मी मला जे काय समजलंय त्यावेळेला मी जो काही विचार केलाय ते आज प्रथमच मी अशा पद्धतीने कुठच्याही प्लॅटफॉर्मवरती मांडणार आहे. आणि त्यातनं तुम्हाला विचार करायला आणि विशेषतः नवीन पिढीला कदाचित काही स्फुरलं आणि काही करता आलं म्हणजे रिसर्च म्हणजे परत शोधा, कारण ते काळाच्या ह्याच्यात हरवलंय. तर माझ्याकडनं तर जी होईल ती मदत मी कधीही करीन. आपण अशी काही पुस्तकं पण लिहू शकलो की जुन्या ह्याच्यातलं विज्ञान म्हणा वगैरे, रसायन, आणि नवीन लोक ते इनोव्हेशन करू शकतात अशा कल्पनेने मी हे प्रेझेंटेशन तयार केलं. सो फर्स्ट ऑफ ऑल मी आता ICT मधनं रिटायर झाले 1 जानेवारीला आणि एमेरिटस प्रोफेसर म्हणून माझी 2 वर्षाची अपॉइंटमेंट आहे. आणि एक YouTube चॅनेल मी कोइन्सिडेंटली मागच्या जानेवारीला सुरू केलं होतं. चॅनेल आहे, त्याचं नावच डॉक्टर स्मिता लेले आहे. आणि माझे जवळजवळ 45 व्हिडिओ जे गेल्या 20 वर्षात मी बनवले आहेत. तर काही त्यातले अन्नाविषयी आहेत आणि काही वर्षात म्हणजे एका वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये जवळजवळ 15 व्हिडिओ मी अपलोड केले ज्याच्यात खाण्याविषयी बरंच काही दिलंय. आणि लोकसत्तेतनं वर्षभर जे मी 26 लेख लिहिले चतुरंगचे ते सुद्धा मी एकत्रित PDF शेअर करीन ग्रुपवर. त्याच्यात बऱ्याचदा मी पारंपरिक शहाणपण याला महत्त्व दिलेलं आहे, म्हणजे जुनं आणि नवेचं कसं हे करायचं. आणि त्याच्यामुळे आज बोलताना एक पहिलं पुस्तक जे मी खूप वर्षापूर्वी वाचलेलं आहे त्याला मी रिफर करते. त्या पुस्तकाचं नाव आहे होली सायन्स. ते श्री युक्तेश्वरांनी लिहिले, जे परमहंस योगानंद जे ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी मुळे प्रसिद्ध आहेत, त्यांचे ते गुरु होते.
आणि 1894 मध्ये हे पुस्तक लिहिलं असलं तरी USA ने ते 1949 मध्ये पब्लिश केलं आणि कोइन्सिडंटली मी ते 1986 किंवा 88 ला विकत घेतलं. म्हणजे जवळजवळ लिहिल्यापासून 100 वर्षांनी मी ते विकत घेतलं आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने विज्ञान लिहिलेलं होतं ते पाहून तेव्हाच मी माझं PhD चालू होतं आणि मी अक्षरशः अचंबित झाले होते आणि एक अभिमान वाटला मला आपल्या संस्कृतीचा आणि आपण या देशात जन्माला आलो याचा. प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह या पुस्तकाचा, कारण ते इंग्रजांचं आपल्यावर राज्य असतानाच्या काळात लिहिलेलं असल्यामुळे, टू ब्रिंग सिमिलॅरिटी अक्रॉस ऑल द रिलिजन्स आणि पर्टिक्युलरली बायबल मधल्या गोष्टी घेऊन आपल्या वेगळ्या वेगळ्या वेदातल्या रुचा कशा तसंच सांगतात असं ते संबंध पुस्तक आहे. पण त्यातला फक्त जो सुरुवातीचा भाग आहे तो म्हणजे ज्याचं प्रास्ताविक आहे ते मला प्रचंड आवडलं, कारण त्याच्यात ग्रहशास्त्र आणि इतर काय काय गोष्टी थोड्या बहुत दिलेल्या आहेत. तर आता प्रस्थापित विज्ञानाच्या नॅनो टेक्नॉलॉजीचा मी उल्लेख करते की नॅनो टेक्नॉलॉजी 2 अप्रोच आहेत, की मोठ्यापासून तोडत तोडत लहान करून नॅनो पार्टिकल करा किंवा सोल्युशन मध्ये प्रेसिपिटेट करून नॅनो पार्टिकल करा. तर ह्याला स्केल डाऊन किंवा स्केल अप अप्रोच म्हणतात. आणि नॅनो म्हणजे 10⁻⁹ आणि व्हेरॅज अँस्ट्रॉम म्हणजे ॲटम हा 10⁻⁻12 असतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे 1000 ॲटमचा एक नॅनो होतो, 1000 नॅनोचा एक मायक्रॉन होतो, जो बॅक्टेरिया व्हायरस आपण आता बोलतोय तो 1000 नॅनोचा होतो. सो मला हे सांगायचं की आजचं जे विज्ञान आहे, म्यूट नाही आहे ना, आजचं जे विज्ञान आहे ते कुठेतरी नॅनो टेक्नॉलॉजी पर्यंत पोहोचलेलं आहे. आणि 1000 अँस्ट्रॉम म्हणजे एक नॅनो म्हणजे ॲटम हा अँस्ट्रॉम लेवल आहे, 1000 नॅनो म्हणजे मायक्रॉन हा शेवटचा आहे. पहिलं दुसरं तिसरं चौथ्या स्लाइड, तिसऱ्या आणि चौथ्या स्लाइडवर आहे. हा, सो हे पिक्टोरियली तुम्हाला दिसेल की आपण प्रोटॉन जेव्हा म्हणतो तेव्हा 10⁻⁻15 त्याच्या मेजरमेंट आणि सब ॲटॉमिक झालंय, पण तरीही अजून लिमिटेड ज्ञान आहे. पण ॲटम लेवल पासनं आपल्याकडे खूप चांगलं प्रस्थापित विज्ञान एस्टॅब्लिश्ड आहे. नेक्स्ट. तो आता मी जे पिक्चर दाखवतेय ते घटना विस्तार म्हणून काही याच्यात आहे, पण या योगानंदांचे जे पुस्तकाचा मी उल्लेख करते होली सायन्स, तिथे या चित्राचं काही टायटल नाहीये. आणि परत एकदा सुद्धा आपण हे चित्र बघणार आहे, कारण मला याच्यातनं जे फंडामेंटल फिजिक्स तेव्हा जाणवलंय. आणि मग बरेचशी जी आपल्याला उत्तर आहेत की असं खाल्ल्यामुळे माझ्या मनावर का परिणाम होतो, कॅलरीज तर तेवढ्याच आहेत, किंवा स्त्रियांनी हे का नाही करायचं वगैरे, ह्या सगळ्या प्रश्नांची जी मूलभूत उत्तर आहेत ती जर तुम्हाला ते फिजिक्स त्याच्या मागचं कळलं, मॅग्नेटिझम कळलं, तर तुम्हाला ही उत्तरं मिळू शकतात. आणि म्हणजे आपलं जे प्रस्थापित विज्ञान आहे जुन्या काळचं ते खूपच सटल लेवलला गेलेलं होतं. आणि ह्या चित्रामध्ये सगळ्यात खाली जो एक फुग्यासारखा भाग आहे तो पंचमहाभूत आहे. म्हणजे आपण त्याच्याबद्दल बोलतोय आणि किंचित त्याच्या पलीकडे जातोय. या चित्रामध्ये खूप वरच्या पातळ्यांपर्यंत विज्ञानाचं वर्णन आहे. नेक्स्ट स्लाइड. आणि त्यामुळे जसे नॅनो टेक्नॉलॉजी 2 अप्रोच होते की वरून खाली यायचं किंवा खालून यायचं वरती जायचं, याच पद्धतीने जीवनामध्ये विज्ञानाचा अभ्यास करताना 2 अप्रोच आहे. जो मॉडर्न सायन्सचा अप्रोच आहे तो वरून खाली यायचं असा आहे. व्हेरॅज आपल्या देशात जो अप्रोच दाखवलेला आहे तो आतून बाहेर, म्हणजे वरून खाली म्हणण्यापेक्षा बाहेर 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 जा आणि संपूर्ण एक्सप्लोर करून विश्वाचा अभ्यास करा. त्याच्याऐवजी आपल्याकडे जे पारंपरिक शहाणपण आणि विज्ञान आणि वेद आहेत त्याच्यात नेहमी आत जाऊन कसं सगळं शोधा आणि मग त्याचा बाहेरच्या जीवनात कसा उपयोग करा. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी ही कल्पना आहे. आणि ॲटम मध्ये सुद्धा सोलार सिस्टीमच आहे. आणि कोलायमध्ये जे आपण इन्शुलिन तयार करतो ते माणसाला देऊ शकतो. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा सगळा जो काय संच उभारला गेलाय त्याच्यामध्ये पिंडी ते ब्रह्मांडी हे ऍक्सेप्ट करूनच ते सायन्स केलेलं आहे. आणि म्हणजे जर एखादी उंच बिल्डिंग असेल तर आपण त्याच्या जर गच्चीवर उभे आहोत सगळेजण, कारण आपण सगळ्यात ग्रॉस लेवलला हे जग बनलेलं आहे ज्याच्यात आपण पण फिजिकली आहोत. तर एक जण त्याला टेरेसला पहिला मजला करत खणत 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 दुसरा तिसरा चौथा असं उलटा नंबर देतोय. हे झालं मॉडर्न सायन्स. आणि जे आपलं जुनं सायन्स आहे ते काय म्हणते की ज्या अर्थी एवढी मोठी इमारत आहे त्या अर्थी त्याला पाया असणार आहे मूलभूत, आणि तो डायरेक्टली पायाकडे जाऊन तिथे 1 2 3 4 मोजायला लागतोय. आणि मगाच्या त्या चित्रात
तेच दाखवलंय, ज्याचा आपण परत थोड्या वेळाने बघून मॅग्नेटिझम कसं फंडामेंटल सुरू झालं हे मी फक्त एक्सप्लेन करणार आहे. दॅट इज व्हॉट अपील मी द मोस्ट 30 वर्षापूर्वी. नेक्स्ट स्लाइड. सो मी जे सांगते की आपला अप्रोच आणि मॉडर्न सायन्सचा अप्रोच हा अपोजिट आहे, चुकीचा काहीच नाहीये, दोन वेगळ्या पद्धती आहेत. पण आपण वरून खाली जाताना एका जन्मात एकच मजल्याचं एक्सकाव्हेशन करू, पण इंडियातला जो जुना अप्रोच वापरला तर आपण एकाच जन्मात बरीच माहिती मिळवू शकतो, कारण आपण जुन्या गोष्टी सुद्धा ऍक्सेप्ट करायला आपण हे शिकलेलो आहे. आता ही स्लाइड आपण सोडून देऊया. मला फक्त असं म्हणायचंय की डार्क एज मध्ये इवन सती हा प्रकार आधी नव्हता. आत्ताच मी भांडारकर इन्स्टिट्यूटचं जे महाभारतातल्या नायिका चाललंय ते मी अटेंड करते एव्हरी सॅटर्डे संडे. त्यांनी जी एडिशन काढली आहे त्याच्यावरच्या तज्ज्ञ स्त्रियाच बोलतायत. आणि आजच त्यांनी सांगितलं की माद्रीचं जे आहे त्याला सहगमन म्हणायचं, सती शब्द नाहीये महाभारतात. सो जे पूर्वीच्या काळी विज्ञानावर आधारित जेव्हा काही गोष्टी होतात तेव्हा सर्वसामान्य माणसाला सगळं विज्ञान कळत नाही, म्हणून त्याची एक पद्धत, प्रथा, धर्म किंवा तुम्हाला पाप लागेल वगैरे वगैरे अशा वेगळ्या वेगळ्या आमिषांनी, जसं लहान मुलाला आपण कधी फटका देऊ किंवा चापटी देऊ किंवा चॉकलेट देऊ अशा दोन्ही पद्धतीने करतो, अशा पद्धतीने हे सगळं विज्ञान वेगळ्या वेगळ्या पोथ्यांमध्ये, वेगळ्या वेगळ्या ग्रंथांमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलं गेलं, जेणेकरून सर्वसामान्य माणसं त्याच्या मागचं कारण नाही समजलं तरी चालेल, योग्य करतील असं झालेलं आहे. पण गेल्या 100 वर्षात बऱ्याच गोष्टी अपसाइड डाऊन झाल्या, 100-200 वर्षात. बट होपफुली पुन्हा आपण त्या सगळं परत शोधून काढतोय आणि वापरतोय. नेक्स्ट. सो फंडामेंटल साऊंड सरांनी कदाचित मग आधीच्या तुमच्या ह्याच्यात सांगितलंय असेल किंवा तुमच्या खूप जणांना माहिती असेल की अ उ म हा फंडामेंटल आहे. मग ते ओम असतं, आमेन नसतं, हे का आहे फंडामेंटल? कोणी ठरवलंय का? तसं कोणी ठरवलेलं नाहीये. छोटं बाळ जेव्हा जन्माला येतं त्याला काहीच आवाज काढता येत नाही, हळूहळू ते आवाज काढायला लागतं. हवा काढली तोंडातनं की आपोआप येतं, चंबू केला की ऊ होतं, आणि जरासं तर जीभ वगैरे हलवायला लागली की त्याचं म होतं. आणि अशा प्रकारे तो अ उ म हा फंडामेंटल साऊंड आहे. ओम हे म्हटलं जातं, ते तर खरंच आहे, पण ह्यातनं जे वैज्ञानिक लर्निंग आहे ते असं आहे की या सगळ्या जगाच्या फॉर्मेशन मध्ये ध्वनी किंवा मंत्र किंवा उच्चार किंवा नाद हे फंडामेंटल आहे आणि त्याचा प्रत्येक गोष्टीवर परिणाम होणार आहे. मगाशी जो मंत्रावलेल्या पाण्याचा उल्लेख होता त्याचा सुद्धा एक डॉक्टर डोंगल्यांचा कॉन्टॅक्ट मी टाकलाय ग्रुपवर. त्याच्या मागचे सगळ्याचं प्रिन्सिपल हे, आता ते करणाऱ्याला बरोबर करता येतं की नाही, त्याचा मला उपयोग होईल की नाही, ह्या सगळ्यात वेगळ्या गोष्टी झाल्या. पण फंडामेंटली नाही, साऊंड हा पहिली गोष्ट आहे आणि अ उ म. नेक्स्ट. ओके. सो वेदामध्ये अप डाऊन टू अप जर्नी आहे, मी सांगितलंय. अ उ म हा फंडामेंटल आहे हे सांगितलंय. आता परत होली सायन्स पुस्तकाकडे मी जाते. त्याच्या सुरुवातीच्या भागात त्यांनी 4 युगाचं जे वर्णन केलेलं आहे आणि चुकून कलियुगाला 365 गुणलं असं त्यांनी म्हटलंय, पण मला ते ॲज अ सायंटिस्ट लॉजिकली पटलं. या विषयावर आपण स्वतंत्रपणे बोलू शकतो, पण 50 वर्षातली आपली प्रगती बघता लाखो वर्ष आपण नुसते असेच राहिलो याच्यावर माझा विश्वास नाहीये. पण दुसरं म्हणजे आपण नेहमी भूगोल क गोल म्हणजे फक्त 100-150 वर्षापूर्वी मॉडर्न सायन्स ती पृथ्वी गोल आहे मानलं, आपल्याला हे आधीपासून स्फेरिकल आहे हे माहिती होतं, म्हणूनच तसे शब्द आहेत. संस्कृतचे बरेचसे शब्द असे विज्ञानावर आधारित आहेत. आता ह्या पुस्तकाकडे मी परत येते आणि त्या मला चित्राकडे जायचंय. आणि ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत युक्तेश्वरांनी हे म्हटलेलं आहे की 5 पंचज्ञानेंद्रियाशी निगडीत 5 प्रकारच्या इलेक्ट्रिसिटी आहेत. विज्ञानाला आता 5 इलेक्ट्रिसिटी प्रकार माहिती नाहीत. आणि पुढे त्यांनी असं म्हटलंय की अशीच 5 प्रकारची मॅग्नेटिझम आहेत आणि आज लोकांना मॅग्नेटिझम म्हणजे काय माहित नाहीये, जेमतेम इलेक्ट्रिसिटीचा वापर माहिती आहे. तेव्हा ह्या विषयावर मी काही लिहितच नाही असं युक्तेश्वरांनी म्हटलंय. आणि परत आता आपण बिग बँग कडे जाऊया. आणि आपल्या शास्त्रांमध्ये बऱ्याचदा मला जे काय माझ्या म्हणजे दुधाट सरांचं जेव्हा मी ब्रह्मविद्या वगैरे केलं 30 वर्षापूर्वी तेव्हा हे सगळं ऐकलंय. वेदांचा डायरेक्टली माझा अभ्यास नाही, क्षमस्व. सो एकोहम बहुश्यामी अशी एक कवी कल्पना म्हटलेली आहे. तर त्या चित्रात जे मगाची मी घटना विस्तार आहे जे आपण परत बघणार आहे, तर इनविजिबल मासचं जेव्हा विजिबल प्रथम होतं तेव्हा पहिली गोष्ट ही नेहमी
अनस्ट्रक्चर्ड, थर्मोडायनॅमिकली कॅनॉट बी डिफाईन्ड अशी असते, ज्याला स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणतात. आणि आजही जयंत नारळीकरांसारख्या कित्येक लोकांचं ह्या पहिल्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड, म्हणजे मे बी 10⁻⁻⁻20 सेकंदात पहिल्या काय झालं ह्याच्यावर दुमत आणि बहुमत आहे. पुढे काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. सो फॉर सम रिझन या ब्रह्मनमध्ये चलन झालं, आणि ज्या क्षणी ते झालं त्या क्षणी स्पॉन्टेनियसली इनविजिबल मासचं विजिबल मास पहिलं तयार झालं, आणि 4 संकल्पना तिथे झाल्या, काल, दिशा, अणु, ओम. आणि हे चित्र जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला वरती दिसेल पेन्सिलमध्ये माझ्या नोट्स मी त्या पुस्तकावर लिहिल्यात. काल मी त्याचा फोटो काढलाय, कारण माझ्याकडे हार्ड कॉपी आहे. तेव्हा इंटरनेट वगैरे काही नव्हतं, ईमेल वगैरे, 1984 ची गोष्ट आहे. आणि वरती त्याच्यात मी लिहिलंय. आणि आता आपण फक्त खालती जे फिजिकल बॉडी आहे ती पंचमहाभूत आहे, मधलं सगळं सोडून द्या, डायरेक्टली वरती जाऊया जिथे बुद्धी आणि मन दाखवले. आणि बुद्धीपासून अट्रॅक्शन असा एक बाण दाखवलाय आणि मनापासून रिपल्शन. सो फिजिक्सच्या दृष्टीने दिस इज अ डायपोल. 2 फोर्सेस विच आर अपोजिट, दे विल लीड टू मोमेंट. म्हणजे जर तुम्ही एक छोटस काडी घेतलीत आणि एका बाजूनी तिला वरती किंवा उजवीकडे ढकलत आणि एका बाजूनी डावीकडे ढकलत तर ती गोल फिरते. ह्याला मोमेंट म्हणतात फिजिक्समध्ये, MOMENT. आणि जेव्हा असं होतं तेव्हा मॅग्नेटिझम तयार होतं, हे आधुनिक फिजिक्सला माहिती. सो तुम्ही इथे जर बघितलं तर फिजिकलच्या खूप आधी मन आणि बुद्धी तयार झालेली आहे, आणि त्या ठिकाणीच मॅग्नेटिझम असल्यामुळे पृथ्वीत सुद्धा असेल आणि प्रत्येक गोष्टीत असेल, आणि प्रत्येक गोष्टीचा परिणाम आपल्या फिजिकल बॉडीवर होऊ शकतो. हे इतकं इथे त्यांनी दाखवलंय. आणि त्याच्या वरती जर तुम्ही 4 आयडियाज पाहिल्यात, शिवाय डावीकडे सन ऑफ गॉड वगैरे, पुरुषार्थ, कुटस्थ, ते सोडून देऊया, ते मला सुद्धा कळलेलं नाहीये. आधुनिक सायन्सशी मला त्याचं नातं कळलेलं नाहीये. पण आपण फक्त त्या 4 आयडियाज जर पाहिल्या तर ओम, काल, दिशा, देश आणि अणु म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या क्षणी एका पॉइंटला चलन होतं, आय कॅन स्टार्ट काउंटिंग टाइम, दॅट इज T=0. बिफोर दॅट नथिंग वॉज देअर. वन्स आय मार्क अ पॉइंट इन दॅट इन्फायनाइट, दॅट पॉइंट गिव्स मी XYZ, म्हणजे 3 डायमेन्शन्स आले. आता मी म्हणू शकते की मगाशी नव्हतं, आत्ता आहे म्हणजे काल आला, इथे आहे तिथे नाही म्हणजे स्पेस आली, आणि माझ्या वर आहे माझ्या खाली नाही म्हणजे दिशा आली. आणि त्याचबरोबर पहिला ऍटम फॉर्म झाला असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे त्या चलनाने एकोहम बहुस्यामी या 4 कॉन्सेप्टला जन्म दिलाय. जर आपण आइन्स्टाईनची थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी पाहिली तर स्पेस टाइम इंटरचेंजेबिलिटीचं इथे स्पष्ट एक्सप्लेनेशन मिळतं. याच ठिकाणी मी हा विषय सोडून देणार आहे. सो क्रोनॉलॉजी ऑफ इव्हेंट मध्ये 4 कॉन्सेप्ट तेव्हा होतात जेव्हा पहिला आवाज आणि चलन होतो, डायपोल होतो, आणि तो फंडामेंटल आहे. आता परत मी प्रस्थापित विज्ञानाकडे येणार आहे. मॉडर्न फिजिक्स मध्ये 4 फंडामेंटल फोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम, ग्रॅव्हिटेशन, स्ट्रॉंग फोर्स ऑफ ऍटम आणि वीक फोर्स ऑफ ऍटम. आता डे टू डे आपण म्हणतो अपोजिट पोल्स अट्रॅक्ट आणि बर्ड ऑफ सिमिलर फिदर फ्लॉक टुगेदर. म्हणजे नेमकं काय तर इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे अपोजिट पोल्स, म्हणजे जी सगळं रसायन आहे, आपलं शरीर पण रसायनावर आधारित आहे, हे सगळं रसायन अपोजिट पोल्स अट्रॅक्टनी चालतं. पण 2 प्रोटॉन्स पॉझिटिव्ह असून सुद्धा एकत्र राहतात न्यूक्लियस मध्ये. सो त्या कॉस्मिक फोर्सला सगळ्यात पॉवरफुल फोर्स आहे, हे मॉडर्न फिजिक्सनी ऍक्सेप्ट केलंय. आणि तो फोर्स आपण तोडतो तेव्हा आपल्याला ॲटॉमिक एनर्जी मिळते. म्हणजे स्ट्रॉंगेस्ट फोर्स हा अपोजिट नसून सिमिलॅरिटी आहे. आज गेले 7-8 दिवस किंवा 15 दिवस 100 लोक एका कॉन्सेप्टसाठी संध्याकाळची एकत्र येत आहेत. इट इज बिकॉज ऑफ सिमिलॅरिटी, नॉट बिकॉज ऑफ अपोजिट. इट इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स. आणि हे केमिस्ट्रीच्या पद्धतीने मी दाखवलंय की साखर पाण्यात विरघळवली तर साखर दिसेनाशी होते पण गोडी राहते, कारण मॉलिक्यूल तसाच आहे. पण साखर जाळली किंवा आपण खाल्ली तर त्याचा मॉलिक्यूल तुटतो, पण ॲटम तसंच राहतं आणि आपल्याला कॅलरीफिक व्हॅल्यू मिळते. 1 ग्रॅम साखरेतनं आपल्याला 4 किलो कॅलरीज म्हणजे 4 फूड कॅलरीज मिळतात. आणि जर आपण त्याचं डायजेशन बायोकेमिस्ट्रीने केलं तर आपल्याला ती तशी एनर्जी मिळते. पण समजा साखरेचा मी स्फोट केला तर एक छोटंसं का होईना तिथे स्फोट होईल. 1 ग्रॅम साखरेचे मॉलिक्युल्स तोडून, ॲटम तोडून, इलेक्ट्रॉन प्रोटॉन जर मी वेगळे केले तर अगदी हिरोशिमा नागासाकी सारखं नसलं तरी छोटासा स्फोट होईल. म्हणजे फिजिकल डिझोल्युशनचा फोर्स अत्यंत नगण्य आहे. केमिकलचा फोर्स मे बी 100 आहे, तर न्यूक्लिअर फोर्स इन्फायनाईट आहे. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल हे जे ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड आहे ते
खूपच मोठ्या प्रमाणात कॉस्मिक फोर्स म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून हे जे आपण ज्याला ज्ञान म्हणतो वेदामध्ये किंवा जे आपल्या विज्ञानमय कोशातनं पुढे जातं जन्मजन्मांतरी, ते त्या हार्ड डिस्क मध्ये आहे आणि बाकी सगळं फ्लॉपी आणि वोलेटाईल आहे, विच इज अप टू केमिस्ट्री आणि अप टू दोज काइंड ऑफ फोर्सेस. आणि आणखीनही काही पुस्तकं मी रिफर केली आहेत, पण मी आता बोलणार नाहीये. डॉक्टर पद्माकर विष्णू वर्तक, आता ते नाहीयेत, पुण्यातले त्यांची व्याख्यानही ऐकली आहेत. मेडिकल डॉक्टर होते, त्यांनी उपनिषदांचं विज्ञाननिष्ठ निरूपण असंही पुस्तक केलंय. सो एक एक श्लोक घेऊन त्यातलं विज्ञान असंही केलेलं आहे. पटेल त्यांनी घ्यावं, नसेल त्यांनी सोडून द्यावं, पण वर्थ कन्सिडरिंग. आता सध्या मी डॉक्टर वसंत लाडांचं फॉलो करते काही, कारण मी मॉडर्न चॅप्टर्स लिहिलेत फॉरेनच्या पुस्तकात की आपल्याकडच्या लॉन्जिव्हिटीचं किंवा आयुर्वेदिक कुकिंगचं. सो त्यांच्या मिसेस बरोबर उषा लाड आणि यांनी आयुर्वेदिक कुकिंग फॉर सेल्फ हिलिंग पुस्तक लिहिलंय. आणि 4 वेदांमध्ये जरी आयुर्वेद नसलं तरी वेद म्हणजे एन्सायक्लोपीडिया असा जर आपण अर्थ घेतला तर आयुष्याचा वेद आहे. त्याचा एक भाग रोग आणि औषध आहे, पण बराचसा भाग योग्य आहार, योग्य विहार, जेणेकरून आजार येणार नाहीत असाच आहे. आणि म्हणून फूडशी रिलेटेड काल मला सुजय बोला म्हणून मी शेवटच्या 2 स्लाइड त्याच्याशी माझे जे कॉन्सेप्ट मी इव्हन लोकसत्तात लिहिले त्याचं दिलंय की थंड आणि उष्ण, लवंग उष्ण आहे आणि वेलची थंड आहे. कारण आताचे एखादा मुलगा मुलगी येईल, मॅडम थर्मामीटर घालून दाखवा बघू मला, तो त्याचा अर्थ नाहीये. सो फंडामेंटली काय आहे तर कॉन्ट्रॅक्शन इज हीट, एक्सपान्शन इज कूलिंग. दिस इज ऍक्सेप्टेड बाय मॉडर्न सायन्स. इन्फ्लमेशन दॅट इज होल्डिंग वॉटर इज कूलिंग, अँटी इन्फ्लमेशन इज हिटिंग. सो ज्या पदार्थामुळे, ज्या स्पायसेसमुळे आपल्या शरीरामधलं पाणी टाकलं जातं त्याला उष्ण म्हणायचं, पाणी धरलं जातं त्याला थंड म्हणायचं, किंवा ज्याने कॉन्ट्रॅक्शन होतं आपल्या मसल्सचं त्याला आपण उष्ण म्हणायचं, ज्याने एक्सपॅन्शन होतं त्याला कूल म्हणायचं. असं जेव्हा आपण त्याच्यात बघतो तेव्हा आपल्याला ते सगळे आधुनिक पण त्याचे मॉडर्न ह्याचे हे मिळू शकतात. आता फूड जेव्हा डायजेशन होतं तेव्हा काय होतं, प्रथम चर्वण आहे, सो मेकॅनिकल, देन केमिकल, कारण HCl आहे माझ्या जठरामध्ये, स्टमकमध्ये माझ्या, म्हणजे प्रत्येक माणसाच्या, इव्हन प्राण्यांच्या. नंतर बायोकेमिकल एन्झाईम्स आहेत आणि सगळ्यात शेवटी मायक्रोबायोलॉजी आहे. आणि हे सगळं झालेलं फूड जेव्हा सेल्युलर असिम्युलेशन होतं आणि प्रत्येक पेशीला मिळतं, तर लक्षात घ्या मगाचं चित्र बघा, प्रत्येक पेशीला मन आहे, प्रत्येक पेशीला बुद्धी आहे. आणि इनफॅक्ट डॉक्टर लाडांनी जे ओजस वरती लिहिलेलं आहे ते तर वाचून मला खूपच छान वाटलंय, कारण त्यांनी म्हटलंय ओजस हे केमिकल आहे धातूसारखं, आणि प्रत्येक सेल मधली जी इम्युनिटी आहे, जी आज करोनाच्या काळात आपल्याला त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि वर्धन करणं, ते त्यांनी क्वांटिटी पण सांगितलेले, लोअर ग्रेड ओजस वगैरे वगैरे. सो द पॉइंट इज ह्या सगळ्या फूडचं केमिकल बायोकेमिकल स्वरूपात ते जेव्हा सेलला जातं तेव्हा कोणती सेल काय घेते हे नॉलेज तिला कुठनं मिळतं आणि काय कशाकडे जातं, त्याच्यासाठी हायेस्ट फोर्सची ही मदत आहे की प्रोटॉन फोर्स म्हणजे सिमिलॅरिटीचा फोर्स वर्क करतो. आणि म्हणून जर आपण आपल्या पंचकोशांचा अन्नमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय, आनंदमय वगैरे ते सगळं पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल, हे मी स्वतःचे माझे विचार आहेत, माझ्याकडे काही प्रूफ नाही आहे याच्यासाठी, बट आय एम कन्व्हिन्स इट इज ट्रू, बिकॉज मॉडर्न फूड सुद्धा मूड फूड वगैरे ते एक्सेप्ट करतात. असे स्टडीज झालेत की फूड बदलून लोकांचे विचार हिंसक किंवा अहिंसक, पायस किंवा हे होतात. म्हणजे जी आपल्याकडे जी वर्ण सिस्टीम होती की कामाच्या प्रमाणे, जे त्यांनी मगाशी सुद्धा मॅडमनी उल्लेख केला की यज्ञ म्हणताना ज्यांनी खूप बोललाय त्याच्या घशाला कोरड पडली आहे, म्हणजे अत्यंत सायंटिफिक दृष्ट्या हे केलेलं होतं. तेव्हा हे जेव्हा अन्न आपण खातो तेव्हा ती शिजवण्याची पद्धत, अर्थात पहिलं रॉ मटेरियल, नंतर शिजवण्याची पद्धत, खाण्याची पद्धत, क्वालिटी अँड क्वांटिटी, खाण्याचं किती खाल्लं ते, या सगळ्याच्या ह्यानी माझ्या जठराग्नीत जेव्हा ते डायजेस्ट झालं, असं समजूया की माझी उत्तम प्रकृती आहे, व्यवस्थित डायजेस्ट झालं. आता माझी सेल काय काय कसं घेते तर सिमिलॅरिटी अट्रॅक्ट. सो मगाच्या तक्त्यात पाहिलंय की प्रत्येक गोष्टीला सजीव निर्जीव हे फार पुढची गोष्ट आहे, प्रत्येक गोष्टीला मन बुद्धी हे सगळं आहे, सगळे गुण आहेत. आणि त्यामुळे साहजिकच माझा सत्वमय भाग हा सत्व घेतो अन्नाचं, माझा जो मनोमय भाग आहे ते मन घेतं. आणि म्हणून आपण प्रेमाने केलेलं आणि एखाद्यानी पैशासाठी कुक केलं ह्याच्यात जे फरक असतो तो त्यासाठी आहे. आणि म्हणून ह्या जुन्या आपल्या ऋषींनी जे डूज आणि डोंट्स दिलेत ते सगळं ह्या बेसिसवर आहे. आणि मला वाटतं आपण परत एकदा त्याच्यात शक्य असेल ते मॉडर्न पद्धतीने पब्लिश केलं पाहिजे, एस्टॅब्लिश त्याच्यामध्ये. आणि म्हणून माझ्या शेवटच्या ह्याच्यात मी
संस्कृत मधले गुरु ह्या अर्थाचे शब्द काय आहेत ह्याचं क्विक रिव्ह्यू घेऊन ह्या सगळ्या अपौरुषेय वेदांच्या ऋषींना आणि इतर सगळ्या सायंटिस्टना आणि आपल्या आजच्या टीचर्सना सुद्धा वंदन करणार आहे. सो संस्कृतमध्ये अध्यापक, उपाध्याय, पंडित, द्रष्टा, गुरु असे अनेक शब्द आहेत. अध्यापक म्हणजे ज्याच्याकडे इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे IT मुळे आता अध्यापकाचं काम निघून गेलेलं आहे, कारण रेडीली सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. पण कोणती इन्फॉर्मेशन कुठे वापरायची हे स्किल आणि हँड्स ऑन स्किल हे उपाध्याय शिकवतो. हे इथे का, ह्या प्रश्नाचं उत्तर पंडित देतो, त्याला इन्साइट म्हणतात, इंटरपोलेशन. हे असं का नाही, हे तिथे का नाही याला, आणि ह्याचं जो उत्तर देतो त्याला द्रष्टा म्हणजे त्याला एक्स्ट्रापोलेशन ॲबिलिटी आणि फोरसाईट आहे असं म्हणतात. आणि ह्या सगळ्यांविषयी ज्याच्यात विजडम आहे त्याला गुरु म्हणतात. आणि म्हणून गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः हे आपण अनेक वेळा म्हणत आलेलो आहे. त्याच्या मागचं कारण हे आहे. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी पुढे सुद्धा आपण एकमेकांच्या संपर्कात राहून या विषयावर ज्यांना कोणाला काय आधुनिक पद्धतीने सुद्धा वैज्ञानिक काही विचार करायचा असेल, लेखन करायचं असेल, तर माझ्याकडनं पूर्णपणे मी वेळ द्यायला तयार आहे. आणि परत एकदा धन्यवाद. मला असं वाटतं माझं जरा जास्ती वैज्ञानिक झालं असेल, पण इलाज नाही, आदत से मजबूर हूं. मी वैज्ञानिक अभियंता असल्यामुळे मी एक तुम्हाला वेगळा दृष्टिकोन द्यायचा प्रयत्न केलाय. सुजयचे आणि सगळ्यांचे आभार. थँक्यू व्हेरी मच.